नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रवाशांच्या सुखसोयीत वाढ करण्यासाठी विमानतळ सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक न्यू पॅलेस कोल्हापूर येथे संपन्न झाली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. समितीचे अध्यक्ष तथा खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत खासदार धनंजय महाडिक, खासदार धाराशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार, करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगले आणि समितीचे सदस्य सचिव अनिल शिंदे यांच्यासह अन्य अशासकीय सदस्यांनी उपस्थित राहून विमानतळाच्या भविष्यातील वाटचालींवर सविस्तर चर्चा केली. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला विमानतळाशी संबंधित तांत्रिक आणि प्रवासी सुविधांबाबत सल्ला देणे हा या समितीचा मुख्य उद्देश असून कोल्हापूर विमानतळाची प्रतिमा जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी या वैशिष्ट्य बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. बैठकीत प्रामुख्याने कोल्हापूरच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा विमानतळ उचलेल अशा सेवा आणि सुविधा उभारण्यात याव्या अशा सूचना सर्वानुमते मांडण्यात आल्या. यासह एअरबस सेवा उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला असून त्यासाठी आवश्यक असलेला ट्रायल लँडिंग प्रक्रिया तातडीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले. विमानतळाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन पूर्ण झाले असल्याने धावपट्टी वाढीची भौतिक कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली. प्रवाशांच्या खिशाला परवडतील असे तिकीट दर निश्चित करणे आणि विमानतळावर दर्जेदार टॅक्सी सेवा, अल्पोपहार सुविधा व पर्यटकांच्या मार्गदर्शनासाठी विशेष माहिती केंद्र उभारण्यावरही एकमत झाले. विमानतळाच्या सुरक्षतेच्या दृष्टीने ऑडिटमधील सर्व त्रुटी दूर केल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच विमानतळ परिसरातील रस्ते विस्तारीकरणाला प्राधान्य देतानाच विस्तारीकरणामुळे बाधित होणाऱ्या स्थानिक नागरिकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. आजूबाजूच्या गावातील कचरा व्यवस्थापन करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येणार आहेत. कोणतीही परिसरात कचरा जाळू नये. तसेच विमानतळ परिसरात 20 किलोमीटर परिसरात उंच बांधकामासाठी आवश्यक परवानगी घ्यावी. विमानतळ उपयोग केवळ प्रवाशांसाठीच नव्हे तर स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केला जाणार आहे. यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.